योग तपस्येच्या भट्टीचा कार्यक्रम कित्येकदा असेही झाले की शिवबाबांनी संदेशपुत्रींना विशेष कार्यक्रम दिले. त्यानुसार त्या आठवड्याभरात व अधिक काळ मौन धारण करीत असत. याला मूवी किंवा अव्यक्त अवस्था असेही म्हणता येत असे. त्यावेळी त्या केवळ थोडासा फलाहार करीत असत बस. त्यांना सारा दिन योगाचाच अभ्यास करण्याचा आदेश मिळालेला असे. त्या पहाटे अगदी लवकर उठून योगाच्या अभ्यासास प्रारंभ करीत आणि तेव्हापासून दिवसभर योग तपस्येत राहत. पहाटे अमृत वेळेस जेव्हा परमपिता शिव परमात्मा परमधामाहून येऊन प्रजापती ब्रह्मा यांच्या मुखाद्वारे ईश्वरी ज्ञान देत असत, ज्याला येथे ज्ञानमुरली असे म्हणता येत असे, तेव्हा त्याही ज्ञान ऐकत आणि बस दिवसभरात नित्य कर्मे इत्यादी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कर्मांकडे बुद्धी न वळविता त्या योग तपस्येत अढळपणे राहत असत. याला भट्टी असेही म्हणण्यात येईल, कारण भट्टीच्या धगधग्यात आगीत मातीच्या कच्च्या भांड्यांना किंवा विटांना पक्के करण्यास येत, अथवा सोनार भट्टीत सोने तापवून त्यातील घाण काढून टाकतो व ते शुद्ध करतो, किंवा लोहार भट्टीत लोखंड खूप तापवून नंतर ते ठोकून त्यापासून एखादी उपयुक्त वस्तू बनवितो. तसेच त्याही योगाग्नीत निजात्म्याला तापवून त्यातील अशुद्ध संस्कारांची घाण काढून टाकून तो शुद्ध संस्कार करण्याचा पुरुषार्थ करीत असत, अथवा त्यात परिपक्व आत्मिक स्थिती प्राप्त करण्यासाठी अभ्यास करीत असत, किंवा त्या स्वतःला ईश्वराच्या प्रेमरूपी अग्नीत तापवून आपल्या व जगासाठी उपयोगी अर्थात कल्याणकारी होण्याकरिता साधना करीत असत. या अभ्यासामुळे देहभानापासून वेगळे होण्याचा अनुभव त्यांना होत असे. त्यांना स्वतः आपण वायूप्रमाणे हलक्या किंवा देवदूतांप्रमाणे दिव्य, अलौकिक, आनंदी, पवित्र, प्रकाशमय व अव्यक्त असल्याची जाणीव होत असे. यालाच अव्यक्त स्थिती किंवा विदेही स्थिती या अनुभव म्हणता येत असे. योगाची कवायत. परमपिता शिव परमात्म्याने दिलेल्या कार्यक्रमानुसार अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर त्या ब्रह्माबाबांच्या निर्देशाप्रमाणे इतर यज्ञवत्सांनाही योगाभ्यास करावयास लावे. आपल्या प्रभाव क्षेत्र म्हणजे आपल्या समोर बसवून लक्ष समजावून तसेच योगाचा विधी स्पष्ट करून त्यांना आपल्या आत्मिक दृष्टीची मदत देऊन त्या योगस्थ करीत. नंतर ते वत्स आपापल्या जागी जाऊन त्यांचा अभ्यास चालू ठेवेत. यज्ञपिता या साऱ्या कार्यक्रमांचे निरीक्षण करत त्यासाठी आदेश निर्देश देत योग्य ते व्यवस्थाही करीत. तसेच कित्येकदा ते स्वतः येऊन योगाचा अभ्यास करवीत आणि आपल्या सर्वोत्तम अवस्थेने त्यांना योगस्थ करण्याची मदत करीत. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे यज्ञवत्सांच्या अवस्थेत बरीच प्रगती झाली. त्यांना योगाची सवय झाली व आनंद मिळाला. यज्ञवत्सांची दिनचर्या. अशा रीतीने यज्ञवत्स मोठ्या अवस्थेने ईश्वरी स्मृतीत मग्न होण्याची तसेच ईश्वरी विद्याभ्यासाचे कार्य करीत राहत. त्या काळी दिनचर्या अशा प्रकारची होती. पहाटे एक रेकॉर्ड वाजविण्यात येईल. त्यातील गाणे होते, जाग सजनिया जाग नवयुग आया. ही रेकॉर्ड ऐकून सर्व वत्स उठून बसत. गाण्याच्या आध्यात्मिक अर्थाचे स्मरण सर्वप्रथम त्यांच्या मनात होत असे. ते दिनचर्येचा प्रारंभ याच विचाराने करीत असत की आता सतयुग अथवा नवयुग येत आहे आणि अज्ञान निद्रा सोडून आम्हास आत्मिक जागृतीची अवस्था प्राप्त करावयाची आहे.
म्हणून यावेळी ही निद्रा ही सोडणे प्राप्त आहे. आपल्या अंतरुणावरच बसून काही क्षण ते सर्व आत्मचिंतन आणि परमपित्याच्या स्मृतीचा अभ्यास करीत असत. त्यानंतर कित्येकदा कवायतही होत असे. त्यानंतर ते प्रातर्विधी आणि स्नान वगैरे उरकून सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास वर्गात योगाभ्यास बसत व ज्ञान मुरली ऐकत. हा कार्यक्रम जवळजवळ 1.5 ते 2 तास चाले. नंतर ते न्याहारी वगैरे करून यज्ञ सेवेस लागत. प्रत्येक बहिणीवर व भावावर यज्ञ सेवेचे कोणते ना कोणते काम सोपविण्यात आलेले आहे. काही तर एकत्र होऊन सर्वांचे कपडे धुत असत, काही जेवण तयार करीत असत. यज्ञाच्या मोटारी, सायकल इत्यादीची सफाई दुरुस्ती वगैरे ही यज्ञवत्सक स्वतः करीत असत. गहू, तांदूळ, डाळी वगैरे निवडणे, भाज्या चिरणे, शिलाई करणे, लिहिणे, वाचणे इत्यादी बरेच कामे चालत असत. रोज बरेच ईश्वरी ज्ञानाचे साहित्य बुक पोस्टाने शेकडो लोकांना पाठविण्यात येत असत. तेव्हा काही यज्ञवत्सल साहित्य लिहिण्याचा व ते सायक्लोस्टाईल किंवा छापण्याच्या कामात गुंतून गेलेले असत. यज्ञाची बहुतेक सर्व कामे यज्ञ निवासी मोठ्या आनंदाने व स्फूर्तीने करत असत. इतक्यात जेवणाची वेळ होत असे. मग सर्व वत्स पंगतीत बसून सामूहिकरित्या योगयुक्त अवस्थेत भोजन करीत. त्यानंतर थोडा वेळ आराम करण्यासाठी किंवा वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी मिळे. आराम करून मग सर्व आपापल्या कामात लागत. जेव्हा रात्र व्हायला लागे तेव्हा सर्व हॉलमध्ये योगाभ्यास करीत आणि संदेशी पुत्री नैवेद्य विधी भोगविधी करीत. नंतर सर्वजण भोजन करीत आणि मग ज्ञानाचा वर्ग व योगाभ्यास होत असे. यज्ञमाता किंवा यज्ञपिता काही ज्ञान सांगत किंवा उपदेश करत. शेवटी योगनिष्ठा होईल. नंतर सर्व त्याच ईश्वरी स्मृती आणि आत्मिक स्मृती वर्गातून चुपचाप उठत आणि आपापल्या अंथरून बसून आपल्या दिनचर्येकडे लक्ष देत आणि उद्यासाठी स्वतःला सावध करून ईश्वरी स्मृतीत सत्वगुणी निद्रेत झोपी जात. ईश्वरी न्यायसभा. कित्येकदा रात्री न्यायसभाही भरत असे. म्हणजे दिवसभरात जर कोणी एखादे ज्ञानाविरुद्ध कर्म केले असेल, एखादी चूक केली असेल तर सर्वांसमोर तो यज्ञमाता किंवा यज्ञपिता यांना सांगे आणि पुढे तसे न करण्याची दृढ प्रतिज्ञा करी. एखाद्याने दुसऱ्या कोणास चूक करताना पाहिले असेल तर तोही त्या सभेत येऊन कल्याणाच्या भावनेने त्याची ती चूक दाखवीत असे. यज्ञमाता किंवा यज्ञपिता या चुकांचा शेवट करण्यासाठी उपायही सुचवित आणि पुढे सावध राहण्यासही सांगत. कोणाला वैयक्तिक वापरासाठी एखाद्या स्थूल वस्तूची गरज भासत असेल किंवा एखादी सवलत हवी असेल तर तोही या सभेत सर्वांसमोर यज्ञमाता अथवा यज्ञपिता यांच्यापाशी ते मागत असे. ते त्याला प्रेमाने ती वस्तू या वा सवलत देत असत. सर्वांसमोर आपली चूक कबूल केल्याने किंवा आपल्या हवी असलेली वस्तू व सवलत मागितल्याने सर्वांच्या मनातील संकोच आणि देह अभिमान दूर होत असे व कौटुंबिक असे वातावरण निर्माण होत असे. तेव्हा तोंडातून हे गाणे बाहेर पडे. संगम युगाच्या शुभ समयासी परमधामाहून तू अवतरसी. ब्रह्मातनाद्वारे काम करविसी. शिकवुनी योग पाप मिटविसी. जीवन नौका पार करविसी. भग्न दैव तो नीट जुळविसी. सतयुगी सृष्टी तू निर्मयासी. देवी देवतांनी तिला सजविसी. शिव अवतरले भारत देशी. बदलुनी जीवन विश्व बदलली.